जरांगेंना भेटण्यासाठी राज्यातून मराठा बांधव अंतरवाली सराटीत आता दाखल होत आहेत। जरांगेंसोबत फोटो काढण्यासाठी मराठा बांधवांची गर्दी होताना बघायला मिळत आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। जरांगेंना भेटण्यासाठी मराठा बांधव आता एकापाठोपाठ एक अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत। त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सुद्धा गर्दी होताना दिसते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले। तर आपण या ठिकाणी बघू शकता जरांगे पाटलांचा आज मराठा आरक्षणासंदर्भातला जो लढा आहे त्या लढा लढण्यासाठी आज त्यांचा उपोषणाचा 5वा दिवस आणि या उपोषणा ठिकाणी राज्यभरातून मराठा समाज येतोय। जरांगे पाटलाशी बघतोय, संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। जरांगे पाटलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे काल रात्री त्यांनी जरी वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केली असली तरी अजूनही सरकारच्या वतीने त्यांच्याकडे कोणी संपर्क करण्यासाठी आलेला नाही। परंतु आज अशी शक्यता आहे की सरकारकडून कोणतरी प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांच्याशी संवाद करण्याची शक्यता आहे आणि जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या जरांगे पाटील त्या यावेळी यापूर्वीही मांडल्यात आणि आजही मांडतील। परंतु जे राज्यभरातून या ठिकाणी मात्र मराठा समाज ज्या जरांगे पाटील जे आरक्षणासाठी लढतात, मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, ओबीसीतून भेटलं पाहिजे, ते आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी मराठा समाज येताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना।